ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात अंबरनाथ नगरपालिका प्रशासन आणि भाजपा महिला आघाडी माजी शहराध्यक्ष तथा स्थानिक समाजसेविका सुजाताताई दिलीप भोईर व समाजसेवक दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने श्रीच्या पवित्र मूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली होती। या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवगंगानगर व आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी कृत्रिम तलावात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले। मंगळवारी गौरी गणपती विसर्जन असल्याने या ठिकाणी भाविकांची विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती। मागील अनेक वर्षापासून स्थानिक समाजसेविका सुजाता भोईर आणि नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येते। यावर्षी देखील अशाच प्रकारे या ठिकाणी श्रीच्या पवित्र मूर्तीच्या विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती। त्याचबरोबर पीओपी मूर्तीच्या विसर्जनासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष रासायनिक द्रवणात पीओपी मूर्तीच्या विघटनासाठी विशेष तलावाची देखील निर्मिती करण्यात आली होती। यावेळी विसर्जनस्थळी पालिका प्रशासनाचे कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। मी सुजाता दिलीप भोईर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष माझी। खूप अति उत्साह आणि सर्वांना पहिला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा, गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। उत्साही वातावरण आहे, कारण की आताच मी गणपती दर्शन गौरींचं दर्शन घेऊन आले तर नागरिक मला सांगत आहेत की ताई तुम्ही आमच्यासाठी चांगली सोय केलेली आहे कृत्रिम तलावाची। तसेच मी नगरपालिकेचे पण धन्यवाद करणार की त्यांनी आपल्या पत्राला मान देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे त्यांनी आपल्याला कृत्रिम तलावाची सोय करून दिली आणि नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत। तसेच जास्तीत जास्त नागरिकांना विनंती करणार की शाडूची मूर्ती आणि आपल्या मातीची मूर्तीचा वापर करावा आणि कृत्रिम तलावाचा वापर करावा। असेच आता तुम्ही बघतायत किती गणपती विसर्जन होत असतात आणि दरवर्षी सगळ्यात जास्त शिवगंगानगर मध्ये गणपतीच्या मूर्त्या विसर्जित होत असतात। त्यामुळे खूप अतिशय चांगलं वातावरण आहे, कारण की कुठे जायचे कुठे नाही, नदीवर गेले तर काय हानी होते काय नाही होत, त्यासाठी इथं आजूबाजूच्या परिसरासाठी आणि शिवगंगानगरसाठी खास या कृत्रिम तलावाची सोय आपण व्यवस्था केलेली आहे। आपण ही गेल्या वर्षीही केलेली होती रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून। खरंच की घरच्या घरी कसे काय विसर्जन तुम्हाला गणपतीची बाप्पाची मूर्ती कशी विसर्जित करता येईल या आपण दाखवून दिलेलं होतं की जरी पीओपीची प्लास्टर करायची असलेली मूर्ती तरी ती घरच्या घरी कशी विसर्जित करता येतील, कारण की त्याच्यात जो काय मटेरियल टाकतायत त्याचा वापर करून घरच्या घरी विसर्जित करू शकता। तोही आपल्या इथं कृत्रिम तलाव बनवलेला आहे छोटासा, तर त्याचाही वापर करावा। धन्यवाद।